नमस्कार. मी वर्षा सिरसाट, सर्टिफाईड योग शिक्षक, योग थेरपिस्ट, डिप्लोमा इन नॅचरोथेरपिस्ट. आपण योग म्हणजे काय समजून घेत आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण साधन पाध हा मार्गाचा आपण समजून घेत आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 5 प्रकारचे क्लेश पाहिलेले आहेत. तर त्यापुढं आपण बघणार आहोत. तर हे 5 प्रकारचे क्लेश कुठून निर्माण होतात, तर 5 प्रकारच्या वृत्तीतून. तर आता हे जे क्लेश सांगितलेले आहेत, अस्मिता, राग, तर हे सर्वांचं मूळ जे आहे तर अविद्यामध्ये आहे. तर आपण पाहतो की अविद्येमधून आणखी 5 प्रकारचे क्लेश बाहेर पडतात. पहिला जो क्लेश आहे प्रसुप्त. तर ह्या प्रसुप्त अवस्थेमध्ये क्लेश जे आहेत ते खूप म्हणजे त्यांचं स्वरूप खूप छोटं असते किंवा जवळपास नसतंच. दुसरं जे आहे ते तनु अवस्था असते. तर त्या तनु अवस्थेमध्ये आपले क्लेश एकदम छोट्या स्वरूपामध्ये असतात. तनु म्हणजे एकदम छोटं स्वरूप असतं त्यांचं. आणि पुढे विच्छिन्न अवस्था येते. तर या विच्छिन्न अवस्थामध्ये जसं की एखादं बीज जमिनीत पेरलेलं असतं आणि त्याला अंकुर फुटलेले असतात. तर बघा, ही तनु अवस्था म्हणजे बीज असतं आणि विच्छिन्न अवस्थेमध्ये त्या बीजाला अंकुर आलेला असतो. म्हणजे हे क्लेशाचं रूप थोडं मोठं झालेलं असतं. आणि पुढे उदार अवस्था येते. तर उदार म्हणजे बघा की जसं एखादा वृक्ष आता त्याला अंकुर फुटलेला आहे, रोप झालेलं आहे आणि ते वाढलेलं आहे आणि त्या वृक्षाला आता फुलं येत आहेत, फळं येत आहेत. त्या फळामधून परत खाली बी पडत आहेत आणि त्या बियापासून परत आणखी रोप तयार होते. तर ह्या उदार अवस्थेमध्ये बघा, म्हणजे जशी वृक्षाची वाढ होते त्याचप्रमाणे ह्या उदार अवस्थेमध्ये आपले क्लेश जे आहेत तर या प्रकारे म्हणजे इतकं मोठं स्वरूप त्यांना प्राप्त होतं. म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या क्लेशांची वाढ होते ह्या उदार अवस्थेमध्ये. तर बघा, हे सर्व जे आपण क्लेश पाहिलेले आहेत जसं की अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, प्रसुप्त, तनु अवस्था, विच्छिन्न अवस्था, उदर अवस्था. तर ह्या सर्व क्लेशांचं भूमी म्हणजे कुठं आहे, तर अविद्या. तर अविद्येमधून हे सर्व क्लेश निर्माण होतात. तर अविद्या म्हणजे काय, तर योग्य नसलेले ज्ञान. आता हे योग्य नसलेले ज्ञान कधी प्राप्त होतं, तर जेव्हा आपल्या वृत्तीवर नियंत्रण नसतं तेव्हा हे अयोग्य ज्ञान प्राप्त होतं. आणि हे अयोग्य ज्ञानामधून बघा एवढे सारे क्लेश निर्माण होतात आणि त्याचं किती मोठं झाड तयार होते आपण पाहतो. तर अविद्येतून निर्माण होणाऱ्या क्लेशाचं मूळ कुठं आहे, तर आपल्या पाठीमागच्या जन्माच्या कर्माशयामध्ये आहे. बघा, खूप महत्त्वाचं वाक्य आहे की अविद्येत निर्माण होणाऱ्या क्लेशांचं मूळ कुठं आहे, तर पाठीमागच्या जन्माच्या कर्माशयामध्ये आहे. तर आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे. मला ह्या अविद्येतून बाहेर पडायचं आहे की जी सर्व क्लेशांना निर्माण करते. अशा अविद्येतून मला बाहेर पडायचं आहे. त्यावर उपाय काय आहे, तर माझ्या वृत्तीवर माझं नियंत्रण असणं, ह्या वृत्ती शांत करणं. आणि माझ्या वृत्ती शांत झाल्या की मला योग्य ज्ञान प्राप्त होईल. तर त्यासाठी काय सांगितले, म्हणजे आपल्या वृत्ती कशा शांत करायच्या, तर अभ्यास आणि वैराग्य, विवेकबुद्धीनं आपल्याला मन शांत करायचं आहे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे, योगाचं अनुष्ठान. म्हणजे काय साधन मार्ग सांगितलेला आहे, तर अष्टांग योग सांगितलेला आहे. अष्टांग योगाचं अनुष्ठान करायचं आहे, म्हणजे दीर्घ साधना करायची आहे आणि ह्या अविद्या मला नष्ट करायची आहे. त्यासाठी पतंजली मुनींनी अष्टांग योग सांगितलेला आहे. तर अष्टांग 8 अंगांचा योग म्हणजे अष्टांग योग. तर योगाला किती अंग आहेत, तर पतंजलींनी सांगितले आहेत की 8 अंग आहेत. पहिलं अंग कुठलं आहे, यम. दुसरं काय आहे, नियम. तिसरं काय आहे, आसन. चौथं काय आहे, प्राणायाम. पाचवं काय आहे, प्रत्याहार. सहावं काय आहे, धारणा. सातवं आहे ध्यान आणि शेवटचे आहे समाधी. तर अशा प्रकारे बघा, योग्य ज्ञान प्राप्त म्हणजे आपल्या मनाच्या वृत्ती नियंत्रित करणं, आपल्या चित्तांच्या वृत्तीचा निरोध करण्यासाठी हा योग सांगितलेला आहे. आणि म्हणूनच आज जग जे आहे जवळपास हे योगाच्या पाठीमागं लागलेले आहे. सर्वजण योगाकडं म्हणजे आकर्षले जात आहे. त्याचं कारण हेच आहे की माझ्या मनावरती नियंत्रण राहिलेलं नाही आहे. माझ्या वृत्ती माझ्या नियंत्रणामध्ये नाही आहेत
आणि म्हणून आपण तो प्रयत्न करत आहोत. तर हा प्रयत्न करताना आपण एवढं सारं ज्ञान आपल्या पाठीमागं असणं फार गरजेचं आहे. तर मी जे काही योग करते आहे, मी जे काही आसन करते आहे, मी जे काही प्राणायाम करते आहे, तर ते मी का करते आहे हे आपल्याला समजून येईल. तर पुढे आपण तपशीलमध्ये यम नियम काय आहे हे आपण समजून घेऊया. हरे कृष्ण. इथंच थांबूया. माझे व्हिडिओ ऐका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.